सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव सौरभ श्रीकांत बडगुजर. मित्रांनो, मी आज इकडे आलेलो आहे यांची परसबाग बघायला. परस म्हणजे यांची आंब्यांची बाग बघायला इकडे आलेलो आहेत. अतिशय सुंदररित्या आणि अतिशय चांगल्यारित्या यांनी इकडे व्यवस्थित मांडणी करून आणि अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी विचार आणि विनिमय करून अतिशय यांनी चांगलं लागवड केलेली दिसते आहे. लागवड म्हणजे यांनी रोपण केलेलं दिसतं आहे. आणि त्यांनी माहिती दिलेली आहे की त्यांनी 2 प्रकारचे इथे झाडं आणलेले आहेत. प्रामुख्याने पंढरपूर इथून त्यांनी इथे झाडं आणलेले आहेत. हे दोघी बघशाल तर एक छोट्या साईजचे झाडं आहेत. बघू शकता इकडे छोटी साईज आहे यांची, पण अतिशय चांगल्या प्रकारे कलम केलेले आहेत त्यांनी. मी बघितलं आहे अतिशय चांगल्यारीत्या कलम केलेले आहेत त्यांनी. बघू शकता तुम्ही. आणि दुसरं रोप आहे यांनी आणलेलं आहे. इकडे येऊ शकतात तुम्ही. हे आहे थोडं मोठं, त्याच्यातलं मोठं झाड आहे हे. म्हणजे कलम थोडे मोठं झाल्यानंतर त्यांनी कलम केले आहेत मेनली. आणि ते छोटे असतानाच कलम केले आहेत. कलम बघू शकता तुम्ही. इकडे बघा कलम कुठे आहे. इकडे कलम कुठे आहे रे कलम? हे बघा इकडे कलम केलेलं आहे. ही आपली कलम आहे. हे बघू शकता. अशा प्रकारे यांनी इकडे 1200 असे झाडं लावले आहेत. 1200 झाडं लावले. 1 वर्ष झालेलं आहे. बघू इच्छितात. अतिशय सुंदर त्यांनी काळजी घेतली आहे. प्रथमतः तुम्हाला सांगायचं झालं तर इथं पहिले त्यांनी लागवडीच्या आधी मातीचं परीक्षण केलं आहे. व्यवस्थित या मातीमध्ये काय प्रोटीन वगैरे काय कमतरता तर नाही आहे त्याची त्यांनी पहिले ॲनालिसिस करून त्यांनी विविध प्रकारे त्याच्यात सगळे काही खतं वगैरे टाकून अतिशय पहिले माती तयार केलेली आहे, जमीन तयार केली आहे. नंतर त्यांनी ही लागवड केली आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी जीवामृत म्हणा किंवा असे जे बॅक्टेरियल जे लिक्विड येतात त्याच्यानी जी मातीची क्षमता वाढत असते ते सुद्धा ते कार्य राबवत आहेत. अतिशय आठवड्यारित्या ते सोल्युशन टाकत असतात. त्याच्यामुळे बघू शकतात अतिशय चांगले हे झाडं दिसत आहेत. चला आपण पुढे जाऊ. अतिशय सुंदर असं त्यांनी व्यवस्थित लागवड केलेली आहे. बघू शकता तण सुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या काढलेले आहेत. म्हणजे एकदम चांगली काळजी घेत आहेत ते. तर म्हणू सगळ्यांना अशीच सांगू इच्छितो की इकडे तुम्ही सुद्धा व्हिजिट दिली पाहिजे. मांडळी ते ही आपली शेती आहे. तर या व्हिजिट द्या, बघा. ओके, धन्यवाद.